सार्थ श्री दासबोध दशक चौथा समास आठवा सख्य भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान आठवी भक्ती. देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. येणे करता भगवंती सख्य घडे नेमस्त. भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे आपणासी तेच आवडावे. मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेहि वेचावे. सांडून आपुली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लगासी तुटी. सर्वार पावे शेवटी प्राण तोहि वेचावा. आपुले अवघेची जावे परी देवासी सख्य राहावे. ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. देव म्हणजे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण. परम प्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे. ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जो हरी जळता विवर द्वारे काढिले देव. सख्यत्वे राया आपणासी येतो वरवा आपणाची पासी. आपण वचने बोलावी जैसी तैसी ती पड साधे. आपण स्थानन्य भावे देव तत्काळची पावे. आपण त्रास घेता जीवे देव ही त्रासे. ये यथा मां प्रपद्यन्ते ताव सदैव भजाम्यहम. जैसे जयाचे वचन तैसाची देव ही आपण. म्हणून हे अवघे आपण आपणाची पासी. आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना. चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य. ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व. भगवंतावरील ममत्व सांडूची नये. सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत. विद्या लक्ष्मी धनवित्त सकल परमात्मा. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही. परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणून ऐसे न करावे सख्य तरी खरेच करावे. अंतरी सुदृढ धरावे परमेश्वरासी. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे. ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची. देवाचे जे मनोगत तेचे आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये. की देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे. मग सहजची स्वभावे कृपाळू देव. पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी. मातावधी बालकासी विपत्ती काळी. देवे भक्त कोण वधिला कधी देखिला नायकिला. शरणागतास देव झाला वज्रपंजरू. देव भक्तांचा कैवारी देव पतितासी तारी. देव होये सहाकारी अनाथांचा देव. अनाथांचा कैपक्षी नाना संकटापासून रक्षी. दाभिन्नला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे. देव कृपेचा सागरू देव करुणेचा जलधरू. देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे. देव लगे अवघी पिसुणे कामाने ती. सख्य देवाचे तुटेना प्रीती देवाची विटेना. देव कदा पालटेना शरणागतासी. म्हणून सख्य देवासी करावे हित गुजते आसी सांगावे. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू. म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुसी असा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती नाम समास आठवा. श्रीराम 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 श्रीराम.